हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही साडी, लेहंगा, अनारकली, शरारा, सलवार सूट किंवा कोणताही इंडियन आउटफिट घालत असाल आणि तुमचा लुक सर्वांपेक्षा वेगळा, स्टायलिश आणि आकर्षक दिसावा अशी इच्छा असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत इंडियन आउटफिट सोबत इयर कफ का घालावे, ते इतके ट्रेंडमध्ये का आहेत, त्यांचे फायदे काय आहेत आणि तुमचा संपूर्ण लूक ते कसा बदलू शकतात याबद्दल. फॅशनच्या दुनियेत दरवर्षी अनेक नवीन ट्रेंड येतात आणि काही ट्रेंड इतके लोकप्रिय होतात की ते प्रत्येकाच्या वॉर्डरोबचा भाग बनतात. त्याचपैकी एक म्हणजे इयर कफ. पूर्वी कानात फक्त झुमके, स्टड्स किंवा लांब इयरिंग्स घालण्याची पद्धत होती. पण आता इयर कफमुळे ज्वेलरीला एक नवीन आणि मॉडर्न लुक मिळाला आहे. इयर कफ ही अशी ज्वेलरी आहे जी फक्त कानाच्या पाळीपुरती मर्यादित राहत नाही, ती कानाच्या वरच्या भागापर्यंत सुंदरपणे बसते. शिवाय मागे सुद्धा आपल्याला बसवता येते आणि त्यामुळे संपूर्ण चेहरा अधिक उठून दिसतो. अनेक इयर कफ असे असतात ज्यासाठी अतिरिक्त कान टोचण्याची गरज नसते. ते सहज कानाला क्लिप होतात आणि आरामात दिवसभर घालता येतात. आजकाल लग्नसराई, मेहंदी, संगीत, हळद, रिसेप्शन, साखरपुडा, दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र, गुढीपाडवा किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम असो, इयर कफ हा अनेक महिलांचा आवडता पर्याय बनला आहे. कारण ही ज्वेलरी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही लुकमध्ये सहज मिसळते. पूर्वी एखादा भारी लुक तयार करण्यासाठी मोठा नेकलेस, जड झुमके आणि भरपूर दागिने घालावे लागत होते. पण आता फक्त एक सुंदर इयर कप देखील तुमच्या संपूर्ण लुकमध्ये चार चांद लावून जातो. त्यामुळे कमी ज्वेलरीमध्येही रॉयल आणि एलिगंट लुक मिळतो. जर तुम्ही सिल्क साडी घालत असाल तर इयर कफ तुमच्या पारंपरिक लुकला अधिक उठाव देतो. बनारसी साडीसोबत तो रॉयल लुक तयार करतो. ऑर्गेन्झा साडीसोबत तो मॉडर्न आणि क्लासी वाटतो. कॉटन साडीसोबत तो साधेपणातही आकर्षक दिसतो. लेहेंगा, अनारकली किंवा शरारा सूट सोबत इयर कप घातल्यावर संपूर्ण लुक अधिक फेस्टिव्ह आणि ग्लॅमरस दिसतो. आजकाल ब्रायडल लुकमध्येही इयर कपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक नववधू पारंपरिक झुमक्यांसोबत किंवा वेगळ्या स्टाईलमध्ये इयर कप निवडताना दिसतात. त्यामुळे चेहरा अधिक उठून दिसतो आणि फोटोमध्येही ज्वेलरीची सुंदर झलक दिसते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज, फॅशन इन्फ्लुएन्सर्स आणि मॉडेल्स देखील विविध पारंपरिक आउटफिट सोबत इयर कप वापरताना दिसतात. त्यामुळे हा ट्रेंड केवळ अ, मुलींमध्येच नाही तर सर्व एजमधील लेडीजमध्ये लोकप्रिय झालेला आहे. जर तुमचा चेहरा गोल असेल, अंडाकृती असेल किंवा लांबट असेल तर योग्य इयर कफ निवडल्यास तुमच्या चेहऱ्याची सुंदरता अगदी खुलते. त्यामुळे ज्वेलरी निवडताना फक्त डिझाईनच नाही तर तुमचा फेस शेप आणि आउटफिटही विचार करायला हवा. जर तुम्ही आधीच मोठे झुमके घालत असाल तर गळ्यात खूप मोठा नेकलेस घालण्याची गरज नसते. त्यामुळे लूक खूप जड वाटू शकतो. त्याऐवजी हलकी चेन, छोटंसं पेंडंट किंवा अगदी नेकलेस न घालण्याचाही पर्याय निवडू शकता. त्यामुळे इयर कफकडे सर्वांचे लक्ष जाते. पारंपरिक सण, समारंभ किंवा लग्नसराई असो, साडीवर नेमकी कोणती ज्वेलरी घालायची असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. गळ्यात भारी दागिने घालण्यापेक्षा सध्या कानामध्ये हेवी आणि स्टायलिश इयर कप घालण्याची प्रचंड फॅशन आलेली आहे. स्पेशली मोराची डिझाईन असणारी इयर कप आपल्या संपूर्ण लुकला रॉयल आणि ग्लॅमरस टच देतात. फॅशनमध्ये प्रत्येक ट्रेंड कायम राहत नाही, पण काही ट्रेंड वर्षानुवर्षे लोकप्रिय राहतात. इयर कप हा त्यापैकीच एक ट्रेंड आहे, कारण तो पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही स्टाईलमध्ये सहज जुळवून घेता येतो आणि प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसतो. आय होप तुम्हाला ही इयर कप बद्दलची माहिती आणि डिझाईन्स आवडल्या असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगळ्या व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.